सोटी पोरगी काय सांगू तुम्हाला मी आज काय पाहिलं होते. म्हणजे आशूची दीदी आहे की नाही, ती आज आम्हाला स्कूल मधनं घ्यायला आली होती. तर तिला आहे की नाही येताना तिच्या पार्लर मध्ये काहीतरी काम होतं, तर ती आम्हाला दोघींना घेऊन तिथे गेली. आणि तिथे आहे की नाही तिला इतका त्रास दिला लोकांनी. म्हणजे हो की तिची दीदी आहे थोडी आगाऊ आणि अशी वेगळीच, पण मला खूपच वाईट वाटलं. म्हणजे तिला काय काय करत होते ते लोक. बाप, त्यांनी तिला एका खुर्चीवर बसवलं आणि तिथे एक दुसरी मुलगी आली आणि त्यांनी तिच्या हातापायाला साखर आंबाच लावला बाई. आणि मग त्या साखर आंब्यावर कुठले तरी कागद लावून ती फटाफटा ओढायलाच लागली. आणि आजूच्या दीदीला इतकं दुखत होतं पण ती रडली नाही. मी तिला विचारलं म्हटलं हे काय करतात, तर ती म्हणे वॅक्सिन. म्हणजे मला पण आई बाबा मी छोटी असताना डॉक्टरकडे वॅक्सिन द्यायला घेऊन जायचे, तेव्हा ते इंजेक्शन द्यायचे मला. आता आई बाबा म्हणायचे की म्हणजे मी जशी मोठी होईल तर हे सगळं वॅक्सिन वगैरे संपून जाईल. पण मला आज कळलं की हे मोठं झाल्यावर पण घ्यावं लागतं. बाप रे, काही वेगवेगळेच प्रकार सुरू होते बाई तिथे. म्हणजे कोणाचे हात टब मध्ये बुडवले होते, कोणाचे पाय माहित नाही. म्हणजे या सगळ्या आंघोळ नाही करत कारण फक्त हात पायच धुतात. तिथली एक मुलगी तर मॅडच होती. ती आहे की नाही एका मुलीच्या आहे ना कपाळावर असा रिळाचा दोरा असतो ना, तो घेऊन घसा घसा घासत होती. दोन बायका तिथे झोपल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्याला असं म्हणजे फुल असं म्हणजे पेंटच लावला होता. म्हणजे असं मला तर भीतीच वाटली बाई त्यांची. मला असं वाटायचं की मोठं झाल्यावर सगळं किती मस्त असतं, पण मला आज कळलं की नाही, मोठ्यांना पण त्यांचे प्रॉब्लेम्स असतात.